इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांचे काही घोटाळे बाहेर काढून त्यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या घरावरती चिखलफेक करण्यासाठी जालन्यातील काही कार्यकर्ते येणार होते। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। त्यांचे असंख्य समर्थक सुद्धा त्यांच्या घरासमोर जमलेले आहेत। आपण बघू शकता की हे पाठीमागे असलेलं सुंदर आणि आलिशान घर इम्तियाज जलील यांचं आहे आणि याच घरावरती चिखल फेकण्याचा इशारा देण्यात आला होता। सर, काय सांगाल आपल्या या सुंदरशा अशा आलिशान घरावरती चिखल फेकण्याचा इशारा दिलाय? सर्वप्रथम तर प्रश्न हे आहे की जालनाहून कशाला येत आहे? इकडचे त्यांचे समर्थक नाही आहे का? त्यांनाही हे माहीत आहे की इम्तियाज जलीलने जे बोललेलं आहे त्याच्या मन की बात नाही होती, ते दिल की बात नाही होती, ते सगळे डॉक्युमेंट्स सहित आम्ही दिलेले आहे। आता सगळ्यांना हे कळलेलं आहे की इम्तियाज जलीलने काही खोटं बोललेलं नाही आहे, म्हणून त्यांना जालन्याला काही पैसे देऊन भाडेचे टट्टू त्यांना आणायचे होते, तर ते येत आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही या, मी त्यांचं स्वागत करतो, मी नक्की त्यांचं स्वागत करतो, मी त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे। पण अशा प्रकारचे धंदे करणार असेल तर स्पष्टपणे सांगतो तर तुम्ही बरोबर जागेवर येत नाही आहे। आणि तुम्ही हे समजून एकदा आपल्या डोक्यात हे ठेवा की मी दुसऱ्या नेत्यासारखा नाही आहे की तुम्हाला घाबरणार आहे। तुमच्यासारखे चिंदी चोरांना मी दररोज फेस करतो। तर हे बोलायचं असेल, लोकशाही मार्गाने चर्चा करायची असेल, मी तयार आहे। आणि इथे येण्यामध्ये तुम्हाला कष्ट वाटत असेल तर तुम्ही मला सांगा कुठे यायचं, इम्तियाज जलील एकटा तुमच्या समोर येईल। पण अशा प्रकारचे धंदे करत असेल की आम्ही हे शेण आणणार, हे आणणार, मग त्याचीही तयारी तुम्ही तुमची जबाबदारी असणार आहे। याच्या पाठीमागे संजय शिरसाटच असतील असं वाटतं तुम्हाला? काय आहे की मी जेव्हा MIDCला काल गेलो होतो काही प्रश्न विचारण्यासाठी, तर तुम्ही बघितलं असेल की किती पोलीस, मी रितसर MIDC अधिकाऱ्यांना की मी येत आहे, काही कार्यकर्ता म्हणजे 50-100 कार्यकर्त्याला घेऊन नाही, मी 8-10 महाजपाची पार्टीच्या लोकांसोबत मी जाणार होतो, त्यांच्यासोबत चर्चा करणार होतो, पण तिथे इतका मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्यांना असं वाटत असेल की आपण याला अशा प्रकारची भीती दाखवून आपण त्यांना आता मी तुमच्यामार्फत हे सांगतो की मी जे आत्तापर्यंत बोललेलं आहे ते इतकंच आहे। आता इतकं बोलणं राहिलेला आहे पुराव्यासहित, आणि बहुतेक आज किंवा उद्या मी देतो तुम्हाला। आता हा सगळा जो प्रकार घडतोय म्हणजे कार्यकर्ते येणं, चिखल फेकणं, शेण फेकणं वगैरे वगैरे, हे काय केविलवाना प्रकार वाटतो तुम्हाला? नाही, काय आहे भाई, ज्या मंत्री दररोज दत्ता कनवटे सोबत सगळे जितके मीडियावाले आहे त्यांना आपल्या घरी बोलवतो दररोज, सकाळी उठल्यावर आम्हाला त्यांचं तोंड बघावं लागतं। ते जगाचा कोणता असा मुद्दा नाही आहे त्याच्यावर हे आपल्याला ज्ञान देत नाही। सिरियामध्ये काय चाललेलं आहे, पॅलेस्टीन आणि इस्रायल कशाला भांडत आहे, लढत आहे, डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये आता सध्या काय चाललेलं आहे, जगाच्या सगळ्या मुद्द्यावर हे महाशय बोलतो, ज्ञान देतो आम्हाला। आणि जेव्हा आम्ही त्यांच्या बाबतीत बोलत आहे, त्यांना डॉक्युमेंट्स दाखवत आहे, तर त्याच्यासाठी ते म्हणतं की 8 दिवसानंतर मी बोलेल। त्याचा अर्थ हे आहे की या 8 दिवसामध्ये त्यांनी आपली चार्टर्ड अकाउंटंट्सला सांगितलेले आहे की सगळं रेकॉर्ड जे आहे ते बरोबर करा। MIDCच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपण कोणता डॉक्युमेंट असा तयार करू शकतं की ज्याच्यातून मी वाचू शकते। पण मीही हुशार आहे, थोडासा शिकलेला आहे, मीही सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवलेले आहे, तर माझ्याकडे सगळं आहे। तर जे आहे त्याचं उत्तर द्या आणि सांगा, जशा प्रकारे तुम्ही विट्समध्ये सांगितलं होतं ना की मी माझ्या मुलाला सांगितलेलं आहे की सगळं सोडून द्या, याच्या बाबतीतही बोला की ते ट्रक टर्मिनससाठी ठेवा, सरेंडर करतो मी। काय सांगाल संजय शिरसाटला हे असे सगळे प्रकार घडतात त्या पार्श्वभूमीवर? नाही, काय आहे की राजनीतीमध्ये आल्यानंतर काहीतरी सीमा असायला पाहिजे। तुम्ही इतकं ओपनली की जसं म्हणजे माझी सरकार आली तर माझ्या 7/12वर मी महाराष्ट्र राज्य लिहून घेतलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्र राज्य माझा आहे आणि मला कोणीही प्रश्न विचारू शकत नाही। हे खरंही आहे एका अर्थाने, कारण त्यांचे जे मोठे नेते आहे, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजित पवार, त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे होतं की बाबा हे इम्तियाज जलीलने दाखवलेलं आहे, सगळं मीडियावर हे आपल्याला बघायला मिळत आहे, याचं उत्तर काय आहे? जे तेव्हा त्यांना विचारत नाही तर त्यांना असं वाटतं की बाबा मैं भी खाऊंगा, तुम भी खा रहे हो, उसके अंदर तो कशाला आपल्याला एकमेकांचा प्रश्न विचारायचा आहे, सब खाते रहो, खुश रहो उसके अंदर। पण आम्ही आमचं जे काम आहे ते सुरू ठेवणार आहे। तुमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले? नाही, आता मोठ्या संख्येने काय हे इतकं सारी
दाखवायचीच असेल की किती मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित होऊ शकतं, तर मी आत्ता तुमच्या मार्फत बोललो तर इथे उभे राहण्याची जागा मिळणार नाही आहे. ठीक आहे, त्यांनाही कळलं की इतके सारे पोलीसवाले कशाला आलेले आहे, तर ते इथे आलेले आहे. पण याचा अर्थ हे नाही आहे की आम्हाला काही हे इश्यू वाढवायचं आहे करके. तुम्ही चांगल्या रीतीने आहे, मी चांगल्या रीतीने तुम्हाला उत्तर देतो. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तुमच्यात आणि संजय शिरसाट यांच्यातला वाद आता टोकाला जातोय असं वाटत नाही आपल्याला? काय आहे की मी जे मुद्दे काढलेले आहे ते तुम्ही काहीही म्हणा, इतकं व्हायलेशन म्हणजे जसं आपल्याला कोणीही विचारू शकणार नाही आम्ही काय करायचं आहे. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं ना की जे मी आजपर्यंत बोललेलं आहे ते खूप कमी आहे. माझ्याकडे इतकं पुरावे आहे की तुम्हीही चक्रावून जाईल की बाबा हे काय चाललेलं आहे करके. आणि असे धंदे करणार तुम्ही की भाड्याचे टट्टू माझ्या घरासमोर, तर बघा तुम्ही आता मी तुमच्या बाबतीत काय पुन्हा देतो करके. उसमें मी थांबणार नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये थांबणार नाही. कितीही दबाव आणा, कितीही प्रयत्न केला तर मी थांबणार नाही. आता पुढे काय करणार? मी आता अजून पुरावे देणार आहे तुम्हाला. तुमच्या चॅनलला 24 तासाचं मटेरियल देतो मी की 24 तास फक्त संजय शिरसाट हेच तुम्ही. काय आहे पण आणखीन? खूप आहे ना साहेब, खूप आहे ना, खूप सारं आहे. थोडंसं काही तासाचं म्हणून जे जालन्याहून लोक येत आहे ना त्यांना सांगा परत नको जाऊ. बहुतेक उद्या त्यांना पुन्हा येण्याची वेळ येईल करके. तर हे होते इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.